नमस्कार मैत्रिणींनो. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे रेडीमेड वर्क असलेलं ब्लाऊज कटिंग बघितलं होतं. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण हे स्टिचिंगचा बघणार आहोत. तर बघा, सगळ्यात आधी मी बाही घेतलेली आहे आणि ह्याच्यासोबत ही बॉर्डर आलेली आहे. तर इथं मी बॉर्डर जोडून बघते आधी कशी दिसते, कारण कस्टमरनी सांगितलेलं आहे की तुम्हाला जसं आवडेल तसं घ्या. बॉर्डर लावायची असेल तुम्हाला तर लावा, नसन लावायची तर तुमच्या आवडीप्रमाणे शिवा, मला नक्की आवडेल. तर बघा, हे बिलकुल पण छान दिसत नाही, वेगळं दिसतंय. जॉईंट मारलेला बरोबर ओळखून येत आहे, त्याच्यामुळं मी हे कॅन्सल करत आहे. आता हे उसवून काढायचं आहे आपल्याला. आणि आता बाही जेवढ्या उंचीचं आहे तेवढी ही अस्तरची बाही कट करून घ्यायची आपल्याला. त्याच्यानंतर बघा, हे खालचा पण एक्स्ट्राचा कपडा कट करून घेऊ आपण. आणि ही बॉर्डर जी आपल्याला मिळाली होती ना, तर याची आपण खालच्या बाजूला बाहीच्या फ्रिल बनवूयात. त्याच्यासाठी मी ते बॉर्डर डबल करून बरोबर सेंटरमधून कट केलेली आहे आणि एका बाजूला शिलाई मारून घेतलेली आहे फोल्ड करून. आणि आता आपल्याला याच्या प्लेट्स टाकायच्या आहेत छोट्या छोट्या. तर आता आपली ही फ्रिल तयार आहे. आपल्याला ही आता बाहीसोबत जोडून घ्यायची आहे. तर बघा, अस्तर आणि बाहीचा कपडा, मेन फॅब्रिक, ह्याच्या मधोमध आपल्याला हे फ्रिल तयार केलेली ठेवून घ्यायची आहे, जेणेकरून बाहेरून दिसणार नाही अजिबात. आणि अशी वरून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही बाह्या आपल्याला अशाच पद्धतीने तयार करून घ्यायच्या आहेत. आणि नंतर ना अस्तरच्या साईडनं आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. नंतर कापड सरळ करून आपल्याला त्याच्यावरून एक टीप द्यायची आहे. आणि इथं पूर्ण अस्तर आपल्याला मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचं आहे. आणि उरलेला कपडा आपल्याला कट करून काढायचा आहे. आणि आपली सुंदर अशी बाही तयार झालेली आहे. तरी इथं मी क्रॉसपट्ट्या घेतलेल्या आहेत. क्रॉसपट्ट्या मेन फॅब्रिकवरती अस्तरची क्रॉसपट्टी ठेवून घ्यायची आणि शिलाई मारून दाबटीप मारून घ्यायची. नंतर समोरचा भाग पूर्ण तयार करून घेतलेला आहे मी इथं. आणि पाठीमागचा भाग आता घेत आहोत आपण. अस्तरच्या फॅब्रिकवरती आपल्याला गळ्याचं माप टाकून घ्यायचं आहे आणि गळा ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला मेन फॅब्रिकचं गळा रुंदी मोजून घ्यायची आहे. आणि 2.5 इंचाच्या एक्स्ट्रा असेल तर अशी शिलाई मारून घ्यायची आहे. आणि इथे अस्तर मेन फॅब्रिकसोबत अटॅच करायचं आहे. सेंटरपासून मी इथं शिलाई घेतलेली आहे, त्याच्यामुळं सोपं जाईल म्हणून. आणि नंतर आता दुसऱ्या साईडनं पण घ्यायचं आहे.
कमरेच्या साईडनं पण शिलाई मारून घ्यायची आहे. आणि बघा आपल्याला आता मेन फॅब्रिकची जिथून डिझाईन आहे तिथून शिलाई द्यायची आहे. पहिली शिलाई फक्त आपण अस्तर मेन फॅब्रिकला अटॅच करण्यासाठी घेतली होती आणि एक्स्ट्राचं कपडा आपल्याला कट करून काढायचे आहे आणि छोटे छोटे कट्स मारून हा गळा पलटी करायचा आहे. हीच आहे सोपी ट्रिक ती. आणि बाकीचं सगळं ब्लाऊज आपल्याला जसं आपण रेग्युलर ब्लाऊज शिवतो तशाच पद्धतीनं शिवायचं आहे. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान अशी कमेंट करा. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये.